घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुमित्राची तब्येत खराब झालेली असते तेव्हा जानकी देवापुढे हात जोडून प्रार्थना करते, देव, आई, आम्ही हे जे नाटक करत आहोत, आई व नानांना खूप त्रास होत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर हसू येण्यासाठी आम्ही अगोदर आटापिटा करत होतो, परंतु आता आमच्यामुळे ते अतिशय दुःखी आहेत. त्यांनी जेवण देखील केलं नाही. त्यानंतर आपण पाहतो घरामध्ये सर्वजण ह्या सारंगाच्या फोटोला हार घालून अतिशय दुःखी असल्याचे नाटक करू लागतात. त्याच वेळेस ऐश्वर्या मनामध्ये संशय येतो आणि ती स्वतःशी बोलते, जर सारंगाचा मृत्यू झाला आहे तर मग हे आई व नानांना का सांगत नाहीत? नक्की काहीतरी यांचा डाव असेल, परंतु मी हे सुमित्राला सांगणार आहे. आणि आपण पाहतो सुमित्राला भेटण्यासाठी ऐश्वर्या ही पांढरी साडी घालून विधवासारखी हॉस्पिटलमध्ये जात असते. त्याच वेळेस जानकी ऋषिकेशला फोन करते आणि ऋषिकेशला बोलते, आईची तब्येत ही अतिशय खालवत चाललेली आहे. आपण आता हे नाटक जास्त काळ करू शकत नाही. त्यांना कालपासून काही खाल्ले देखील नाही आणि त्या सतत सारंगची आठवण काढत आहेत. आणि त्याच वेळेस आपण पाहतो ऐश्वर्या देखील त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि जानकीची नजर ही ऐश्वर्यावर पडते आणि ऐश्वर्याला पाहून तिला मात्र खूप मोठा धक्का बसतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जानकी हे सुमित्राला हे सर्व नाटक आहे हे सत्य उघड सांगणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.